तर मित्रांनो, आज संगमवाडीच्या इकडे जवळचं RTOच्या कार्यालयामध्ये मी आलेलो आहे. परवडले तो आता स्टॉलवर घेतो आवाज होतो काय म्हणणार. नमस्ते सर, मी मिलिंद जाधव, TV 10. वंदे मातरम. या सर, वंदे मातरम. वंदे मातरम. आय लव्ह यू. हा, अरे आय लव्ह यू बिफोर दॅट. तुम्ही आमचे गुरु आहे. मस्त मस्त हे असं असतं. अरे बघा ना सर, बघा तुम्ही यू आर फर्स्ट टाइम बीन कॉट ऑन कॅमेरा. ऑन कॅमेरा. आयुक्तांचं आपलं पुणे महानगर. गोलब साहेब. हा, आयुक्तांना खूप टप दिले महानगरपालिकेत. सगळे पत्रकार आम्ही आयुक्तांकडे गेलो यांच्या ह्याच्याबद्दल कंप्लीट. आणि आमचं कसं असतं, हा बॉडी कॅमेरा फक्त एंट्रीसाठी आहे, दुसरा कॅमेरा आमच्या तुमच्या बाईकसाठी. आता बाईक सगळं करतच चालतं मला. हा हो, रस्त्यावरनं सुद्धा हे चालू करूनच असतो. ट्रॅफिक नाही नाही सर, तुम्हाला सांगितलं मी, तुमचं ऐकलं, गुन्हा दाखल झाला, बॉडी कॅमेरा पाहिजे, फक्त बाथरूम मध्ये जाताना काढा. हो, आयुक्तांना खूप टप दिले साहेब. आयुक्त माझे दोस्त आहेत ऍक्च्युली बरं का. नाही सैनिक स्कूलला असताना सैनिक नाही आयुक्त म्हणतो मी. डॉक्टर राजेंद्र भोसले हे जे सैनिक स्कूलमध्ये शिकायला होते, हा दुसरा, हा इंटरव्ह्यूसाठी स्पेशल आहे. सर तुम्हाला मी सजेस्ट करीन, कुठली ऑर्गनायझेशन असेल, कुठली काही जर तुम्ही रन करत असाल ना, यू हॅव टू बी इक्विप्ड विथ दिस इंस्ट्रुमेंट. खूप हेवी इन्व्हेस्टमेंट आहे. बिलकुल नाही सर. हा कॅमेरा केवढ्याचा आहे? फुकट. मी काय सांगतोय, हो का, कुठल्याही चांगल्या कामाला पैसे लागतात ही कल्पना डोक्यात न काढा. तुम्ही चांगलं काम करताय असं वाटतं का तुम्हाला? हो. मग तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठनंही येणार. मी तुम्हाला तेही सांगतो मी. आता हे जे आहे, तर आमचं हे व्लॉगिंगचं आहे, याच्यावरचं व्लॉगिंग होतं. मी सगळं थोडंसं करतो सर आमच्या प्रेक्षकांसाठी. तर एक मिनिट धरा, मी नंतर आत घालतो प्लीज. TV 10 मिलिंद जाधव, शिष्य ऑफ जितेंद्र भावे. हे लक्षात घ्या का, ऑन कॅमेरा बोलतोय मी. आता ह्याची मजा बघा. तुम्हाला काय इकडे या ना, पुढे या ना. हे दिसतंय तुम्हाला? होय होय होय. आता कोण दिसतंय मला सांगा. आता आम्ही दिसतोय. मित्रांनो नमस्कार, मी मिलिंद जाधव, TV 10. मी आज RTO इकडे आलेलो आहे. तुमच्यासाठी, पुणेकरांसाठी एक सरप्राईज पॅकेज आहे. तुम्ही आत्तापर्यंत एक नाव ऐकलं असेल, जितेंद्र भावे साहेब. हा माणूस निर्भय आहे आणि तेच त्याचे संघटनेचं नाव आहे, संस्थापक आहेत, अध्यक्ष आहेत त्याचे, जितेंद्र भावे. वंदे मातरम. वंदे मातरम सर्वांना. तर मित्रांनो, हा माणूस निर्भयपणे जिथे जातो तिकडचे अधिकारी यांची निर्भयता संपते. त्याचबरोबर आज कामांमधली, हा अर्थात, कारण का आता चांगल्या कामांमधली निर्भयता अजून वाढते. येस. तर आज ते RTO मध्ये आलेले आहेत. जे तुम्हाला माहिती आहे की मागच्या एक महिन्या वगैरेपासनं एक विषय आहे जो नंबर प्लेट. मित्रांनो, माणसं आपल्या सोयीसाठी गाड्या घेतात, नंतर स्टेटससाठी हायर गाड्या घेतात वगैरे, पण गरीब माणूस आहे ना, त्याच्या 2 व्हीलरवरच काम सगळं चालू असतं. पण त्या सगळ्यांना हे नंबर प्लेटचं काहीतरी बदली केलेलं आहे. काय केलेलं आहे त्याचे हे स्वतः सांगतील. मला वाटतं ते सरकारला असं नीट नक्की माहीत नसेल की म्हणजे सगळ्या भारतामध्ये जर हा नियम असेल तर एका राज्यामध्ये वेगळा हे नियम किंवा वेगळे त्याचे कॉस्ट आणि आपल्याकडे वेगळे कॉस्ट, असं का? एवढा साधा प्रश्न आपण ते विचारणार आहेत. आणि ते आज जितेंद्र भावे साहेब RTOकडे ते विचारायला आले आहेत. त्यांची काय आज ते विचार आहे ते त्यांच्याकडनंच आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, आपल्यासमोर आहेत जितेंद्र भावे, निर्भय जे काय त्यांची संस्था आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष.
भावेसाहेब, काय आजचं प्रयोजन आहे आणि आज तुम्ही RTOमध्ये आलेल्या, पुण्यामध्ये आलेल्या आहात, नाशिकवरनं पुण्यामध्ये आलेले आहात. घोलप साहेब कुठे गेले? आहे सर. हां, घोलप साहेब हे पुण्यातले त्यांचे शहर अध्यक्ष आहेत. तर त्यांनी सगळे आयोजन केलेले आहे आणि जितेंद्र भावे साहेबांना पुण्यामध्ये आणलेलं आहे. त्यांनी फार बिझी असतात ते. सर सांगा सर आजच्या दिवसाबद्दल. नमस्ते पुणेकर, वंदे मातरम. मी जितेंद्र भावे, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. परत एकदा सांगतो, निर्भय महाराष्ट्र पार्टी, कारण माझ्या पार्टीच्या नावाचा अनेक जण अनेक प्रकारे अपभ्रंश करतात, म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टी या पक्षाचा हा पक्ष राष्ट्रीय स्तरावर नोंदणीकृत पक्ष आहे आणि त्याचा मी संस्थापक अध्यक्ष असून 10,000 लोक आमच्या पक्षाचे पाठीराखे आहेत. व्हेरी गुड. आणि 1100 रुपये भरून सुमारे 400 लोकांनी त्याचं फाउंडर मेंबरशिप घेतलेली आहे. ओके. अशा पक्षाचा संस्थापक अध्यक्ष मी बोलतोय. आज पुणेकरांनी म्हणजे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या पुणेकर सदस्यांनी आणि कार्यकारिणींनी मला इथे याकरता बोलवलं आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टी नाशिक RTOच्या समोर स्वतःची व्हॅन उभी करून प्रत्येक नागरिकाची कामं थेट कार्यालय ते नागरिक हा जो खरा व्यवहार आहे अशा पद्धतीने करून देण्याचा प्रयत्न करते. सरकारी शुल्कात काम झालं पाहिजे. कुणाही तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप न होता संविधानानं नागरिकांना दिलेले त्यांचे हक्क, अधिकार आणि मालकी थाट तो त्यांना मिळावा म्हणून तिथे रोज काम करते नाशिक RTOच्या गेटवर. आणि आजपर्यंत हजारो नागरिकांनी त्याचा लाभ मिळवलेला आहे. 2800 रिक्षा चालक, वाहक, मालक हे सगळेजण त्याचा फायदा घेत आहेत आणि लाखोंमध्ये, करोडोंमध्ये लोकांचे पैसे तिथे वाचत आहेत. तर त्याच पद्धतीचं काम खरं तर पुण्यामध्ये पण झालं पाहिजे. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येद्वारा विवेक हा प्रत्येकामध्ये चांगला रुजू शकतो आणि चिरकाल राहू शकतो. तर अशा पुण्यामध्ये का होत नाही मग नाशिकसारखं काम, हा मला प्रश्न पडला आहे. आणि ह्या ज्या HSRP ह्या ज्या नंबर प्लेट्स आहे त्याचाही विरोध नोंदवायला आलो आहे आम्ही. कारण त्या नंबर प्लेट्सला केंद्र शासनाने जरी इंट्रोड्यूस केलं असलं तरी प्रत्येक राज्याला त्याची किंमत किती चार्ज करावी आणि त्या संदर्भातले अजून इतर अधिकार आणि कायदे बनवण्याचा अधिकार त्यांनी राज्य शासनाला दिला. तर मग याचा फायदा काय व्हायला, का दिला असा अधिकार, तर राज्य शासनाकडून जास्त प्रमाणामध्ये त्या वाहनधारकांची पिळवणूक होऊ नये. मुख्यमंत्र्याला आपल्या जनतेची काळजी असते ना. तर कमीत कमी 150 रुपये ठेवणारी राज्य म्हणजे गोवा आहे, गुजरात आहे आणि अन्यही काही राज्य आहेत. पण आपल्या राज्यांनी मात्र 450 रुपये, अधिक त्याला 18% GST, अधिक त्याच्यात फिक्सिंगचे चार्जेस, अधिक ते RTO आणि वाहनधारक याच्यामधले त्रयस्थ या सगळ्यांना पैसे वाटता ती नंबर प्लेट आम्हाला 800, 900, 1000, प्रसंगी 1200, जशी तुमची सांपत्तिक आर्थिक परिस्थिती असेल तसं तुम्हाला छानपैकी चांगल्या सूर्यानी कापलं जातं. तर ते बंद करा. हे 450 रुपये चालणार नाही, हे 150 रुपये करा. वेळ आली तर बाकीच्या राज्यांच्या थोबाडीत मारण्याची जर तुमच्या मनगटात ताकद असेल तर 100 रुपयात करा. वेळ आली तर माझं राज्य दळभद्री अजिबात नाही, मोफत करून द्या. क्या बात. ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यासाठी मी इथं आलेलो आहे. आणि आम्ही नेमकं सरळ, थेट, योग्य, प्रसंगी वाईटपणा घेऊन, भूमिका घेऊन आमचं म्हणणं समोरच्यावर त्याचं परिणामकारक इफेक्ट येईल म्हणून सांगत असतो. त्यापैकी हे आमचं सांगणं आहे. छान सर. सर TV10 आज आलेलं आहे तुमचं, आम्ही घेतोय, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? TV10 खूप धाडसानं काम करतं आहे आणि यांनी आल्या मला शॉक दिला. माझे गुरु जितेंद्र भावे आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझं एक वाक्य आहे, या जगात कोणतीही कृती होते, आता समजा हे पानं सुद्धा हलतायत ना किंवा धूळ सुद्धा उडते ना, तर ती कृती सुद्धा निरर्थक नाहीच नाही. प्रत्येक कृती ही अर्थपूर्ण असते. तुमचं मला भेटणं, माझं तुम्हाला भेटणं, एखादी रील पाहता स्क्रोलिंग करत राहणं, चांगलं ते ग्रहण करणं, वाईट ते सोडणं, अनेकांना वाईट ते ग्रहण करणं आणि चांगलं ते सोडणं, या ज्या प्रक्रिया होतात आणि अन्य प्रक्रिया होतात त्या प्रत्येक कृतीला अर्थ आहे.
प्रत्येक कृती अर्थपूर्ण असते, निरर्थक नसते. तर मी जे करत होतो त्याला सुरुवातीला सगळेजण खूप नावं ठेवायचे, पण अप्रत्यक्षपणे मिलिंद जाधवांनी पुण्यामध्ये त्याचा स्वीकार केला आणि मला मॉडर्नाइज बनवण्याचा प्रयत्न केला. भावे सर, मी जरी तुमच्याकडनं हा गुण घेतला असला, तुम्ही जरी माझे गुरुवर्य असला, तरी तुम्हाला एक बॉडी कॅमेरा घेतलाच पाहिजे. आणि हा कोणता कॅमेरा आहे? हा ॲक्शन कॅमेरा आहे, गिम्बल कॅमेरा. हा ॲक्शन कॅमेरा तुम्हाला घेतलाच पाहिजे याचा मात्र त्यांनी आग्रह धरलेला आहे. आणि मी नेहमीची ती लटकी सबब सांगितली आहे की जाधव सर आपल्याकडे कुठे एवढे पैसे आहेत, तर त्याचं उत्तर आहे खरं तर पैसे लागत नाही चांगल्या कामाला. आणि आता पक्षाला नाही लागले सर, पक्ष स्थापन झाला, 20 लाख रुपये आले पक्षाला. कुणी दिले? जनतेतनंच आले. आता काही जण म्हणतात ड्रग्ज माफियांनी सुद्धा पैसे दिलेत, तर आमचं चॅलेंज आहे त्यांना, हो बाबांनो त्या ड्रग्ज माफियांचे नावं सांगा. काही अडचण नाही आम्हाला. काही म्हणे तुमचा पक्षच नोंदणीकृत नाही. अहो आमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर भारत निवडणूक आयोगाकडे रजिस्टर्ड असलेला पक्ष आहे, त्यामुळे काही विषय येत नाही. आणि माझं संविधान काय सांगतं, काही गरज नाही या रजिस्ट्रेशनची. अरे तू स्वतः मालक आहेस आणि 10 मालक एकत्र येऊन पण सांगू शकतात, एक मालक पण सांगू शकतो. त्यामुळे कोणीही आम्हाला उगीच काहीतरी वेडं वाकडं म्हणून आम्हाला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करू नये. आम्ही खच्ची काय होणारच नाही. संविधानच इतकं मजबूत आहे आमचं की आम्ही एकेकाला आहे ना त्या संविधानाच्या माध्यमातून आहे ना धूळ चाखायला लावणार म्हणजे लावणार, काहीच विषय. सर, मी तुमचं कार्य बघत आलेलो आहे. तुमची सुरुवातीचं सगळ्यात पहिलं कार्य बघितलं तर ते असं होतं की करोनाच्या काळामध्ये कुठल्या तरी एका पेशंटसाठी तुम्ही अगदी हॉस्पिटलमध्ये जाऊन कपडे काढायला तयार झाला होता आणि ते यशस्वीचा तुम्ही त्यामध्ये झालात. तर साहेबा तुमची सुरुवात खूप छान आणि म्हणजे ज्याला म्हणतात ना की निरपेक्ष अशी ती झालेली आहे. पण सर आजची परिस्थिती कलियुग सुरू झालेलं आहे हे जर तुम्ही मानताच, आणि त्याचप्रमाणे एक माणूस म्हणून तुमच्या डोक्यात हवा जायला वेळ लागणार नाही अशी नागरिकांना भीती वाटते. त्याचबरोबर म्हणजे तुम्ही आता एक पक्ष स्थापन केलेला आहे, तुमच्या पक्षाचे धोरण काय आहे आणि तुमचं कार्य निरंतर असंच चालणार का? आणि सामान्य नागरिकांना असं वाटतं की आज आता जितेंद्र भावे साहेब आम्हाला अगोदर भेटत होते, पुढे हे भेटणं दुर्लभ होईल का, याच्याबद्दल थोडीशी ती शंका आहे. थोडक्यामध्ये सर सांगा तुमच्या प्रवासात. पहिल्यांदा डोक्यात हवा जाईल का? हो, ठामपणाने सांगतो डोक्यात हवा जाईलच. कारण मी हिमालयातला राग फासडलेला साधू नाही. मला काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया या सगळ्या षड्रिपुंनी ना ग्रासलेलं आहे. त्यामुळे माझं असं पाऊल वाकडं पडूच शकतं. मी आता खूप सत्यकथन करतोय, मग कधीतरी असत्य बोलू शकणार नाही असं काही होणार नाही. तर या शक्यता आहेत. मला दांभिकपणे वागणं, खोटारडेपणानं वागणं आवडत नाही. पुढे आवडेल नाही आवडेल मला सांगता येत नाही. त्यामुळे उगीचच आहे ना गाव गप्पा करणार नाही. दुसरी गोष्ट, तुमचं धोरण काय आहे हा एक तुमचा प्रश्न आहे. डोक्यात हवा जाईल का त्याचं उत्तर दिलेलं आहे. आणि अजून कलियुगाचा विषय मांडला तुम्ही. तर हे कलियुग वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण आपण माणूस आहोत. अंतिमतः आणि सुरुवातीला आपण माणूस आहोत. माणसासारखं माणसांनी राहायला पाहिजे हेच तर संविधान सांगतंय. आणि रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितलं, तर रयत म्हणजे काय? विवेकी लोकांचा समूह आणि त्यांचं राज्य असलं पाहिजे, ते मालक असले पाहिजे. त्या धाटणीवर आधारित हा आपला निर्भय महाराष्ट्र पार्टी हा पक्ष आहे. आणि संविधानाला अनुसरून सगळ्यांनी जगावं, वागावं, विवेकाने जगावं. इतर माझं ते माझं इथपर्यंत ठीक आहे, पण मिलिंद जाधवांचंही माझंच, त्यांचा बॉडी कॅमेरा ही माझाच, हा नालायकपणा चालणार नाही. त्याच्यासाठी आम्ही लढतो. मिलिंद जाधवांचा बॉडी कॅमेरा तो त्यांचाच आहे, तू का खेचायला पाहतोयस? तर हे सरळ सरळ साधं साधं आमचं ढोबळमानाने आमच्या पक्षाचं काम आहे. ज्याचे त्याचे अधिकार, हक्क त्याला मिळत असताना समोरच्याला त्याच्या कर्तव्याची, जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊन, तू या देशामध्ये नोकर आहेस. तू लोकप्रतिनिधी आहेस किंवा तू या शासनाचा नोकर आहेस. तू जनतेचा नोकर आहे. तुझी सगळी बांधिलकी ही जनतेप्रती आहे. याची वारंवार आठवण करून देणं हे निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम आहे. भावे सर, तुम्ही आज पुण्यामध्ये आलेले आहात. तर पुण्यात फक्त हे प्लेटचं प्रॉब्लेम तर सगळ्या राज्यभर आहे. पुण्यातले प्रॉब्लेम्स काही आहेत जे माझ्या संबंधी आहेत, महानगरपालिकेचे संबंधी आहेत. सगळ्यात विशेष त्याचा प्रॉब्लेम एक असा आहे की
सरकारी जे काय तुम्ही आता जे म्हटला की ते नोकर आहेत नागरिकांचे, ते मी नाही म्हणालो. नाही 1950 साली भारतीय प्रजासत्ताकाच्या दिवशी जी आपल्याला संविधान मिळाली त्यात लिहिलेलं आहे. मी कोण? मी कोणी नाही. बरोबर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलंय आणि मी त्यातनंच सांगतो. आत्ता तुम्ही आमच्या म्हणजे जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना आणि मला असं जाणीव करून दिली, मलाही जी कल्पना आहे, तुम्ही अगदी चांगला उल्लेख केला संविधान, तर त्याप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्ये ते सुद्धा सरकारी नोकर आहेत, नागरिकांसाठी कामाला आहेत. अशा वेळी एक नियम, एक आयुक्त, पोलीस आयुक्त पुण्याचाच, बघा सर, 2 मी आयुक्तांचे नाव घेतो. एक पोलीस आयुक्त अमितेश कुमार, त्यांनी सरळ कॅमेऱ्यावर सांगितलेलं आहे की मीच नाही, सगळं माझ्या अंडर जे येतात त्यांचं सगळ्यांचं तुम्ही शूटिंग करू शकता. हा नागरिकांना अधिकार मिळाला तर किती महत्त्वाचा आहे तुम्हालाही माहीत आहे. आणि दुसरेच महानगरपालिकेचे आयुक्त जे आहे डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब, तर त्याचा म्हणजे हाताखालचा एक माणूस तो कॅमेरा शूटिंग करणाऱ्या एका पत्रकाराला फरफटच बाहेर नेतो. याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल. नाव काय? त्यांचं नाव मिलिंद जाधव आता तरी आहे. दुर्दैवानं हे नाही तुम्हाला रोखणार आहे. हां नाही मी माझं पूर्ण कंप्लीट करा, तुम्हाला पूर्ण अधिकार देतो, म्हणजे आणि आहेच तुम्हाला अधिकार. तर नुसतं मिलिंद जाधव नाही, तिथे जितेंद्र भावे असू शकतात, तिथं घोलप साहेब असू शकतात, तिथं राजेंद्र भोसले साहेब यांचा मुलगाही असू शकतो उद्या परवा. तर असं झालेलं असताना 27 फेब्रुवारीला झालं असताना याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण का जो पत्रकार आहे तो आहे त्यावेळी तर तो नागरिकांच्या हक्कासाठी तिथे आला होता, तरी तो सामान्य नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही गृहीत धरा. याच्यावर तुम्हाला ह्याची कल्पना आहे का? आणि तुमचं याच्यावर आता पुण्यात आलं आहे तर तुमचा काय स्टँड आहे? कारण का आज 3 वाजता महानगरपालिकेचे आयुक्त सर्वांना भेटतात. हा एक परत तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे दिव्य योग आहे की तुम्ही आजच आलेला आहात, आजही तुम्हाला त्यांना भेटता येऊ शकतं, त्यांना विचारता येऊ शकतं. तुम्ही आणि तुमच्या पुण्यातल्या संघटनेने यावर काय केलंय याच्याबद्दल थोडक्यात सर. अमितेश कुमारांचं आम्ही कौतुक करतो, समर्थन करतो आणि तेही काही वेगळ्यांनी म्हणत नाहीत. ते संविधानात्मक अधिकार जो आहे त्याप्रमाणे तुम्हाला सांगतात की तुम्ही शूटिंग करा. फक्त इंडियन सिक्रेसी ॲक्ट ज्या जागांवर जेथे लागू आहे तिथे मात्र तुम्हाला हे करता येत नाही आणि ते आम्हाला मान्यच आहे. त्याच्यामध्ये इंडियन सिक्रेसी ॲक्ट कुठं लागू असतो? देशाच्या संरक्षणाशी संबंधित सुरू असलेल्या हालचाली, निर्णय, प्रक्रिया जिथे चालते ते म्हणजे संरक्षण खात्याची सगळी कार्यालयं, नेव्हीची सगळी कार्यालयं, एअरफोर्सची सगळी कार्यालयं, सीमावर्ती भाग आणि अन्य देशाच्या सुरक्षेशी निगडीत उत्पादन करणारे कारखाने, या संदर्भामध्ये फक्त हा इंडियन सिक्रेसी ॲक्ट लागू आहे. अन्य काही ठिकाणं राहिली असतील तर त्या ठिकाणी जर मोठा बोर्ड लावला की इथे इंडियन सिक्रेसी ॲक्ट लागू आहे तर तिथे तुम्हाला मात्र हे तुमचं शूटिंग करता येत नाही. आणि अमितेश कुमार लकीली पुण्याचे आयुक्त असतानाच ज्या सिक्युरिटी ऑफिसरने ते धाडस केलं होतं की तुम्हाला शूटिंग करू दिलं नाही, तर तो नालायक आहे, तो हरामखोर आहे, हे मी अतिशय धाडसानं आणि जबाबदारीने सांगू शकतो. कारण ज्यांचं काळं काम त्यांनाच भीती वाटते कॅमेऱ्याची, ज्याला कर नाही त्याला डर कशाला. आणि महानगरपालिका हे सरळ सार्वजनिक ठिकाण आहे, तिथं तुम्ही तुमचे खाजगी कार्यक्रम राबवत असाल तर मग तुम्हाला कॅमेऱ्याची भीती वाटेलच की. पण जर तुम्ही इन द इंटरेस्ट ऑफ पुणेकर, इन द इंटरेस्ट ऑफ पुणे महानगरपालिका जर तुम्ही अहोरात्र काम करत असाल, तुम्ही स्वतः निदड्या छातीने म्हणाल की हा बॉडी कॅमेरा माझ्यावरच मार म्हणून, पण तसलं होताना दिसत नाही. तर तेरी बी चूक मेरी बी चूक अशा पद्धतीचे तुमचे काही कामं चालू असण्याची शक्यता आहे. जसं आपल्या कवी कुसुमाग्रजांनी स्वातंत्र्य देवीची विनवणी या कवितेमध्ये म्हटलंय, मे जा वरतून मे जा खालतून द्रव्य कुणाचे लुटू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका, करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगून सुटू नका, मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. ह्या 2 ज्या ओळी आहेत. आणि अजून एक आहे, जनसेवेस्तव असे कचेरी, जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. दुर्दैवानं जनसेवेस्तव असलेल्या कचेऱ्या आज डाकूंच्या गुहा झालेल्या आहेत, RTO, आणि इथे सगळे डाकू बसलेले असतात. असा सरळ पक्का परमनंट विचार जनतेचा झालाय तुमच्या ॲक्टिव्हिटीजमधून. म्हणून तुम्हाला या बॉडी कॅमेऱ्याची आणि या कॅमेऱ्याची भीती वाटते. म्हणून त्या दिवशी तो असा उद्विग्नपणे तुम्हाला फरफटत घेऊन बाहेर आला, तर त्याचा आम्ही धिक्कार करतो. पण हे करत असताना
जे लोक आपल्याशी सामोपचारानं वागतायत त्यांनी जर तुम्हाला विनंतीपूर्वक काही गोष्टी अशा की ज्या फार जगाला न सांगता तुमच्या साध्य होऊ शकतायत असं जर त्यांनी विश्वासात घेऊन आम्हाला चर्चेसाठी थोडा वेळ कॅमेरा बंद करा असं सांगितलं तर आपण जरूर केलं पाहिजे. पण असं का करू नये त्यांनी जरूर सांगावं आणि आपणही जरूर ऐकावं. पण आपण का ऐकत नाही तर या देशामध्ये जाधवांवर पुरुष अधिकारी किंवा कर्मचारी असेल तर तो 353चा गुन्हा दाखल करतो. बाई कर्मचारी असली बाई अधिकारी असला तर तिच्या अंगातच येतं लगेच तिचा विनयभंग होतो. लगेच 354 लगेच मिलिंद जाधव येरवड्याच्या तुरुंगात. आणि हे तुम्ही हत्यार बनवून ठेवलंय. आणि माझ्या देशात दुर्दैवानं ज्या ज्या समूहांसाठी त्यांच्या भल्यासाठी जे जे कायदे झाले त्या कायद्यांचा गैरवापर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर झाला हे मला दुर्दैवानं सांगावं वाटतं. कारण दवाखान्यांच्या सुरक्षेसाठी दवाखान्यातल्या पेशंटच्या सुरक्षेसाठी जो कायदा बनला तर त्याचा गैरफायदा घेत डॉक्टरांनी लूटच चालू केली. 353चा कायदा कारकुंड्यांना अधिकाऱ्यांना जे दबंग लोकप्रतिनिधी असतात त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत त्याला त्याच्या कर्तव्यापासून दूर ठेवू नये म्हणून तो जन्माला आला होता तो कायदा. पण तुम्ही त्याचा गैरफायदा घेतला. RTI ॲक्टिव्हिस्ट ज्यावेळेला तुमच्याकडे येतात तुम्ही एका मिनिटात त्यांना लेबल लावतात. मिलिंद जाधवांनाही तुम्ही लेबल लावलंय. तो तोड्या करतो, तो ब्लॅकमेलिंग करतो. तर हे आता नेहमीच झालंय. हां, ब्लॅकमेलर कॅमेरामन नाही आहेत का? आहेत. पण मग ते कोणते? गरजेप्रमाणे फक्त शूटिंग करायचं आणि दाबून धरायचं. हे सगळं दाखवताय ना. हे सगळंच दाखवताय, उघड दाखवतायत आणि सार्वजनिक ठिकाणांवरचं दाखवतायत जिथे आम्ही मालक आहोत. तर अशी आमची भूमिका आहे. आणि माझी निर्भय महाराष्ट्र पार्टी ही उदयाला जी आली जिथं मी चड्डी काढताना तुम्हाला दिसलो त्या दिवशी सुद्धा लाईव्हच झालेलं आहे. ते लाईव्ह होतं म्हणून तर भावे भेटला आणि तो गुरु झाला तुमचा. नाही तर कशाला झाला असता. तर त्याचं समर्थन आम्ही करतो. आमची प्रत्येक निर्भय महाराष्ट्र पार्टीचं अस्तित्वच आज आहे ना फेसबुक लाईव्ह, इंस्टाग्राम लाईव्ह, यूट्यूब लाईव्ह, यूट्यूबवरचे क्लिप्स अपलोड करणं असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, याच्या माध्यमातून जगासमोर येतं. आत्ता सुद्धा भावे पुण्यात आलाय. हे मिलिंद जाधवांच्याच कॅमेऱ्यातनं लोकांपर्यंत डायरेक्ट जाणार आहे. तर ही जी आयुधं आहे ती तुम्हीच निर्माण केली. भले पैसे खाऊन केली. 2G 3G 4G 5G काय घोटाळे करायचे ते केले. पण एकदाच ते आता आलंय आमच्या हातात. त्याचा आम्ही करतोय सुयोग्य वापर. शासनासाठी, प्रशासनासाठी, सुशासनासाठी, जनतेच्या रयतेच्या राज्यासाठी करतोय. तर त्याला कोणी अडसर आणू नका. जे अडसर आणतील ते खरे चोर दरोडेखोर डाकू आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे. सर, हे आंदोलन झाल्यानंतर 3 वाजता तुम्हाला आयुक्तांना भेटायचा आणि आयुक्तांना हा प्रश्न विचारायचा चान्स आहे. ह्याच्यावर तुमचं काही विचार झाला? स्वतःची प्रामाणिक इच्छा आहे तुमच्या सोबत आयुक्तांपर्यंत यावं. पण माझी इथली स्थानिक पुणे कार्यकारिणी जी आहे तिच्याशी मला कन्सल्टेशन केलं पाहिजे. कारण मी जस्ट आलेलो आहे. मी त्यांच्याशी काहीच बोललेलं नाही आहे. तर त्यांनी माझ्या शेड्यूलमध्ये काही जर वेळ ठेवलेला असेल, राखलेला असेल, इफ दे परमिट्स मी डेफिनेटली आय एम गोइंग टू कम विथ यू. गोलब सर कुठे आहेत? गोलब सर या ना. सर, माझी पुणेकर नागरिक इकडे या ना, पुढे या ना, यांच्या सरांच्या जवळ या. तुम्ही पुण्यातले हेड आहात, बरोबर आहे सर? माझी अशी विनंती आहे की आज म्हणजे योगायोगानं सोमवारी आहे, भावे सर पुण्यामध्ये आहेत, परत त्यांना यायला वेळ मिळेल आणि ते सुद्धा आपण अरेंज करू. पण आज जर आले असेल तर एक 15-20 मिनटं जर तुम्ही महानगरपालिकेत जर वेळ दिलात किंवा तिथं उपस्थिती दर्शवलीत तर पुणेकरांना आवडेल, पुणेकरांना आनंद वाटेल. आणि मिलिंद जाधव म्हणजे TV 10 हे करतो ना, आम्हालासुद्धा त्याचा सपोर्ट मिळेल सर. आणि म्हणजे गुरुचा सपोर्ट मिळाला तर शिष्य अजूनही लढणार. आणि पुण्यातलं 99% मी आत्ता शब्द देतो तुम्हाला. फक्त 1% आम्ही चर्चा करतो. नाही, अगदी सर, काही प्रॉब्लेम नाही. नमस्ते सर. सर, आपलं नाव म्हणजे तुम्ही पुण्यातले जे निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे त्याचे पुण्याचे हेड आहात. हो. तर माझं नाव श्री प्रशांत वामनराव गोलप, पुणे शहर अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. सर, HRS जी नंबर प्लेट आहे त्या संदर्भात आज नाशिकवरून भावेसर आलेले आहेत. तर इतर राज्यामध्ये नंबर प्लेटचे रेट्स कमी आहेत, दर कमी आहेत, तर आपल्या महाराष्ट्रात जास्त लावले. त्या संदर्भात आम्ही जाब विचारण्यासाठी आज RTO ऑफिसला आलेलो आहे. TV 10 बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? TV 10 एक नंबर चॅनल आहे आणि जाधव सर एक नंबर काम करत आहेत. ते महानगरपालिकेमध्ये पण आयुक्तांना पण चांगला जाब विचारतात आणि तिथल्या अधिकाऱ्यांना पण विचारतात. फक्त महानगरपालिका त्यांना
व्हिडिओ शूटिंग काढून देण्यास खूप वेळा बंदी घालते. थँक्यू सर. थँक्यू. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. निर्भय महाराष्ट्र पार्टी जिंदाबाद जिंदाबाद. जिंदाबाद. हवे सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हवे सर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मालक मालक जनताच मालक. काम चुकार भ्रष्टाचारी, जय. काम चुकार भ्रष्टाचारी. तर मित्रांनो, आत्ताच तुम्ही पाहिलं भावे सर जे आता पुण्यात आलेले आहेत, ते बोर्डसाठी तिथे आलेले आहेत आणि त्यांचं एका अर्थाने आंदोलन हे सुरू झालेलं आहे. आणि आता या आंदोलनावर जे शासन असू द्या किंवा संबंधित अधिकारी काय करतील हे सुद्धा जे काय होईल ते मी मिलिंद जाधव TV10 मार्फत तुम्हाला हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आत्तासुद्धा हे जे काय तुम्ही बघितलं, हे संघटना बघितली ही अगदी निर्भयपणे लढते आहे आणि निस्वार्थपणे लढते आहे. नाशिकला असणारे भावे सर नाशिकवरनं पुण्यात आलेले आहेत आणि नाशिकसारखं RTO पुण्यामध्ये का होत नाही हा एक फार मोठा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. याच्यावर तुम्हीचा विचार करा मित्रांनो, आणि तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं, भावे सरांबद्दल काय वाटतं हे आमच्या करेक्शन करायचं आहे. नाशिक सारखं का होत नाही, तर नाशिकला फक्त 40% भ्रष्टाचार बंद झालेला आहे RTO मधला. 60% भ्रष्टाचार बंद होणं अजूनही बाकी आहे. पण एवढं नक्कीच की RTO मध्ये बऱ्यापैकी शुकशुकाट झालेला आहे. इतरांचे हस्तक्षेप बऱ्यापैकी कमी झालेले आहे आणि ज्या दिवशी 100% आम्ही यशस्वी होऊ तसं वातावरण इथे व्हावं ही माझी मागणी. सर चॅनल आहे, चॅनलला आमच्या हार्दिक शुभेच्छा. मिलिंद जाधव सरांना दीर्घायुष्य लाभो आणि सगळी त्यांची विवेकी वाटचाल बरकरार राहो. वंदे मातरम. धन्यवाद मित्रांनो. मी मिलिंद जाधव TV10.